नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। एक जाविदी सोबतीन भोगावकर मई जमीन इथं 1 एकर आहे, त्याच्यात हिरे आकाळ आहे आणि मग सगळं कुटुंब याच्यावरच उपजीविका आहे आमची। आणि ही जमीन गेल्यावर आम्ही काय करावं, आत्महत्या करावं। त्यामुळे आम्हाला हे शक्तीपीठ नकोच, शक्तीपीठ रद्दच पाहिजे आम्हाला। शक्तीपीठची जी मोजणी होणार आहे ती आम्ही कशाच प्रकारची मोजणी होऊ देणार नाही। आम्ही आमचे लेकरं बाळासाहेब तुम्ही आम्हाला मोजणी करायची तर आम्ही आधी तुम्ही आम्हाला इथं पुरायचं आणि मग तुम्ही आमची मोजणी करून घ्यायची। मी ईश्वर दत्तामजी वलबे राहणार भोगाव येथील एक शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे। माझी या शक्तीपीठ महामार्गामध्ये 1 एकर जमीन जात आहे, तरी मी याच्यातून पूर्ण उद्ध्वस्त होत आहे। माझी एकच मागणी आहे सरकारला की कुठल्याही प्रकारची बळजबरीने मोजणी अथवा त्याचे रेखांकन करू नये। यांची काहीही आम्हाला माहिती नसते वेळेस आमच्यावर जबरदस्तीने आणि पूर्वसूचना नसते वेळेस पोलीस बंदोबस्त किंवा त्यांच्या वेगवेगळ्या दंडापायी येऊन आमच्या इथे मोजणी करणार आहेत, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही। आम्हाला याच्यातून फक्त एकच पाहिजे की शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे आणि शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने हा मार्ग पूर्णपणे रद्द करून आम्हाला न्याय द्यावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।